हॅलो फ्रेंड्स, मी तुमच्यासाठी आणलं आहे नवीन पोस्ट. रेल्वेमध्ये नवीन वेकन्सीज आले आहेत, त्याबद्दल मी इन्फॉर्मेशन घेऊन आलेली आहे. फुल इन्फॉर्मेशन बघूया आपण. रेल्वे भरती 2024ची रेल्वे भरती वेकन्सी खूप जास्त निघालेल्या आहेत. 2 स्लॉटमध्ये ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट दोन्ही याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता रेल्वेसाठी. तर आपण बघूया त्यांचं ॲडव्हर्टाइजमेंट जी आली आहे ती. गव्हर्मेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे. ही वेकन्सी ग्रॅज्युएट्ससाठी आहे. रिक्रुटमेंट फॉर वेरियस पोस्ट ऑफ नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज फॉर ग्रॅज्युएट. नॉन ग्रॅज्युएशनसाठी पण आले आहेत, त्याची व्हिडिओ मी नेक्स्ट ह्याच्यात टाकीन. तर बघूया आपण. 13/9/2024ला ही ॲड आलेली आहे आणि ऑनलाईन तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. क्लोजिंग ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन आहे 13/10/2024 आणि तेही रात्री 12 वाजेपर्यंत. आणि 13 तारखेला तुम्ही जरी रजिस्ट्रेशन केलं आणि फीज नाही भरली तरी 14 तारखेपर्यंत तुम्हाला कन्सेशन आहे. लास्ट डे ऑफ फीज पेमेंट क्लोजिंग डेट, म्हणजे जरी 13ला फॉर्म भरला आणि 14ला पेमेंट केलं तरी चालेल. 14 तारीख म्हणजे 10 तारीख लास्ट, 13 तारीख लास्ट आहे. आणि त्यात वेकन्सीज कुठले कुठले आहेत ते बघूया आपण. हे आहेत वेकन्सी: चीफ कमिशनर कम तिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंट्स असिस्टंट कम टायपिस्ट, सिनियर क्लर्क कम टायपिस्ट, असे वेगवेगळे वेकन्सीज आलेले आहेत. तर आता आपण बघूया त्याच्यामध्ये सॅलरी. तर चीफ कमिशनर कम तिकीट सुपरवायझरसाठी पेमेंट आहे 35,400. हा बेसिक पेमेंट आहे. ह्याच्यावर अजून बरेच ॲडिशनल इन्कम्स ॲड होतात. तर ह्याची पेमेंट्स ऑलमोस्ट 60पर्यंत जाईल. चीफ कमिशनर कम तिकीट सुपरवायझरमध्ये 1736 वेकन्सीज आहेत. स्टेशन मास्टरमध्ये पेमेंट आहे 35,400. ह्याची पण 60+ सॅलरी जाईल, कारण की हे लेवल 6चे पेमेंट्स आहेत. CPC आहे ह्याच्यात. आपण पाहू शकता लेवल्स इन 6मध्ये येतो, तर चांगली सॅलरी असते याची. आणि ह्याच्यामध्ये वेकन्सीज आहेत 994. गुड्स ट्रेन मॅनेजर यांची वेतन आहे लेवल 5मध्ये आहे आणि ह्यांची सॅलरी आहे 29,200 आणि यांची वेकन्सी आहे 3144. गुड्स ट्रेन मॅनेजर यांची सॅलरी ऑलमोस्ट 1 लाखापर्यंत जाते, कारण की गुड्स ट्रेन मॅनेजर यांना ॲज पर लोकेशन, ॲज पर डिस्टन्स, म्हणजे ते ट्रेनमध्ये किती ट्रॅव्हल करतात, किती किलोमीटर्स जातात, त्याच्याप्रमाणे त्यांना पेमेंट असतं आणि ऑलमोस्ट ते हाय असतं, 1 लाखपर्यंत जातं. नेक्स्ट आहे ज्युनियर अकाउंट्स असिस्टंट कम टायपिस्ट. यांची पण सॅलरी 29,200 आहे, बट ती पण 50+ जाते. 50,000च्या प्लस असते सगळं काही ॲड करून. आणि त्यांची वेकन्सी आहे 1507. नेक्स्ट आहे सिनियर क्लर्क कम टायपिस्ट. यांचं पण लेवल 5मध्ये आहे. त्यांची पण सॅलरी 50+ असणार आहे आणि त्यांच्यासाठी वेकन्सीज आहे 732. तर अशा प्रकारे टोटल वेकन्सी आहेत 8,113. आणि याच्यासाठी एक्झाम्स होणार आहेत. SC, ST, OBC म्हणजे जी कास्टमध्ये आहेत त्यांच्यासाठी कन्सेशन पण आहे ऑनलाईन पेमेंटचं. तर आपण नेक्स्ट बघूया एज. जसं मी बोलली, कास्टसाठी एज ॲडव्हान्टेजेस असतात, तर त्यांच्यासाठी एज लिमिट असतात, ते वाढतात जे कास्टमध्ये आहेत. बघू शकता. तुम्हाला मी पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही पूर्ण वाचू शकता. मी मेन पॉईंट फक्त कवर करते. तर आता बघूया आपण टेस्ट कसे असणार आहेत, लेवल्स कसे असणार आहेत. तर गुड्स ट्रेन मॅनेजर्सना फर्स्ट स्टेज असणार आहे CBT, म्हणजे एक फर्स्ट एक्झाम असणार आहे आणि नंतर सेकंड CBT असणार आहे स्टेज. आणि त्यांना कोणतीही टायपिंग टेस्ट वगैरे नाही आहे त्या पोस्टसाठी, गुड्स ट्रेन मॅनेजर. नेक्स्ट आहे सिनियर क्लर्क कम टायपिस्ट. त्यामध्ये सेम सगळ्यांसाठी फर्स्ट स्टेज CBT आणि CBT
सेकंड स्टेज ही कंपल्सरी आहे. फक्त सिनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर अकाउंट्स असिस्टंट यांना टायपिंग स्किल टेस्ट कंपल्सरी आहे आणि स्टेशन मास्टरना कम्प्युटर बेसिक ॲप्टिट्यूड टेस्ट कंपल्सरी आहे. आणि चीफ कमिशनर कम तिकीट सुपरवायझर यांना फक्त फर्स्ट CBT आणि सेकंड CBT स्टेज कंपल्सरी आहे. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही करू शकता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे निगेटिव्ह मार्किंग्स आहेत, मायनस मार्क्स होतात. म्हणजे जर तुमचं एखादं क्वेश्चन चुकलं तर त्याचे तुम्हाला 1/3 मार्क्स कमी होतात. तर तुम्ही आपली ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता आणि क्वेश्चनचे आन्सर देताना नीट आपल्याला जर कन्फर्म असेल तरच त्याला क्लिक करावं. आणि 4 ऑप्शन्समधले क्वेश्चन्स असतात. 4 ऑप्शन्सवाले ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असतात. तर त्याचं सिलेबस कसं असणार आहे ते बघूया आपण. पेपर पॅटर्न कसं असणार आहे. फर्स्ट स्टेज असणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT. फर्स्ट ह्याच्यामध्ये ड्युरेशन आहे 90 मिनिट्सचा. रिजनिंग, मॅथ्स आणि जनरल अवेअरनेस 40 मार्क्सचं जनरल अवेअरनेस असणार आहे. मॅथमॅटिक्स 30 मार्क्सचं असणार आहे आणि रिजनिंग 30 मार्क्सचं असणार आहे. असं टोटल क्वेश्चन 100 मार्क्सचे असणार आहे. आणि टायमिंग आहे तुम्हाला 90 मिनिट्स म्हणजे 1.5 तासाचा पेपर असणार आहे. आणि जे मी सांगितलं ह्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग्स आहेत. 1/3 मार्क्स कमी होतो जर रॉंग क्वेश्चन सिलेक्ट केलं असेल तर. आणि सेकंड स्टेजसाठी पण ही फर्स्ट स्टेज क्लिअर झाल्यानंतर सेकंड स्टेजसाठी तुम्ही अप्लाय करता. त्याच्यात पण सेमच आहे, सिलेबस सेम आहे. जनरल अवेअरनेस, मॅथमॅटिक्स, रिजनिंग. पण नंबर्स ऑफ क्वेश्चन जास्त आहेत. 50, 35 आणि 120. ड्युरेशन 90 मार्क्सच आहे. तर महत्त्वाचं म्हणजे सिलेबस काय आहे. सिलेबस त्यांनी दिलेला आहे. आपण मी जे डिस्क्रिप्शनमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट देईन त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. जसं मी आता दाखवते. मॅथमॅटिक्समध्ये जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्यांनी स्वतः दिलेले आहेत तेच पॉईंट्स करावे. हे प्रत्येक टॉपिक्स आपण यूट्यूबला बघून स्वतः स्टडी करू शकता. मॅथमॅटिक्स, रिजनिंग आणि जनरल अवेअरनेस. जनरल अवेअरनेसबद्दल पण त्यांनी सगळं डिटेल्समध्ये दिलेले आहेत कुठले कुठले टॉपिक करावे. तर याप्रमाणे तुम्ही अभ्यास करू शकता. मी हा तुम्हाला पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण तुम्हाला PDF डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.